व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सर्व पाहुणे, ज्यामध्ये आज आपण ज्यांना आमंत्रित केलं आहे ते माननीय डॉक्टर गिरीश जाखोटिया, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशमामा पाटे, कार्याध्यक्ष कृषीरत्न कृषीभूषण माननीय अनिल तात्या मेहर, माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर उत्तम पठारे, डॉक्टर लहू गायकवाड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री किसनशी अंबाडे सर, डॉक्टर किसन अंबाडे सर, आणि समोर उपस्थित असलेले सर्व आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले ग्रंथप्रेमी जनो, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय याच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षराने लिहून ठेवला जाईल असा हा आजचा दिवस आहे की ज्यामध्ये आपल्या प्राध्यापक डॉक्टर पठारे यांनी लिहिलेलं अर्थचिंतन हे जे संशोधनपर अभ्यासातून लिहिलेला संदर्भ ग्रंथ आहे त्याचं प्रकाशन होत आहे. आपल्या या महाविद्यालयामध्ये अनेक प्राध्यापकांनी आतापर्यंत पुस्तकं लिहिलेली आहेत. सुमारे 75% प्राध्यापकांनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत, ज्यामध्ये टेक्स्टबुक्स आहेत, परंतु संदर्भ ग्रंथ हे फार कमी संख्येनं आहेत. त्यातला हा आजचा एक संदर्भ ग्रंथ हा डॉक्टर उत्तम पठारे यांच्या अथक अशा परिश्रमातून संशोधनातून लिहिला गेलेला आहे. महाविद्यालयाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या प्रमुख पाहुणे आणि जे काही मान्यवर इथं उपस्थित असतील त्यांना थोडा परिचय व्हावा म्हणून मी सांगेन की ही संस्था 1944 साली स्थापन झालेली आहे. गुरुवर्य राप सबनीस हे यांनी इथे या संस्थेची स्थापना केली. अतिशय ऋषितुल्य अशा व्यक्तिमत्वाचं आताच आपण पुष्पहार अर्पण करून पूजन केलेलं आहे. तर गुरुवर्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा वटवृक्ष हा त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. पूर्वी फक्त विद्यामंदिर आणि एखादी शाळा असंच स्वरूप होतं, पण आता सुमारे 17 प्रकारच्या युनिट्स, 17 प्रकारचे शाखा या ग्रामोन्नती मंडळाच्या झालेल्या आहेत. त्यामध्ये आपण असं म्हणू की KG पासून PGपर्यंत नव्हे तर मी म्हणेन KG पासून आता PhDपर्यंत शिक्षणाची सुविधा आपल्या या संस्थेमध्ये झालेली आहे. आणि अलीकडेच आपला संस्थेचा बेस हा कृषी राहिलेला आहे. संस्थेचा पाया हा नेहमी कृषी शिक्षणाचा राहिलेला आहे. पूर्वीच्या काळीसुद्धा सबनीसांनी इयत्ता 10वीमध्ये जो काही एक विशिष्ट भाग होता ज्याच्यावरती जो कृषीवरती आधारित होता, कृषी शिक्षणावर आधारित असा त्याचीच कास धरलेली होती. तर अशा कृषी शिक्षणातून मग आपल्या संस्थेमध्ये ॲग्रिकल्चरल पॉलिटेक्निकसारखं कॉलेज सुरू झालेलं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट, कृषी व्यवसाय व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय जे राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे ते सुरू झालेलं आहे. आणि त्या कृषी शिक्षणावर कळस म्हणून आपण कृषी विज्ञान केंद्रही संस्थेनं सुरू केलेलं आहे. कृषी विज्ञान केंद्र हे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च यांनी स्पॉन्सर केलेलं असं हे केंद्र आहे. तर त्यांच्या माध्यमातून ग्रामोन्नती मंडळाच्या या नारायणगावच्या भूमीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं हे केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. सांगायचा हेतू एवढाच की संस्थेनं अतिशय फार मोठी घोडदौड केलेली आहे, चांगली प्रगती साध्य केलेली आहे आणि अनेक चांगल्या नावाजलेले युनिट्स, कॉलेजेस उभी केलेली आहेत. आणि ह्या घोडदौडीमागं कोण आहे तर या घोडदौडीमागं आपलं संचालक मंडळ आहे ग्रामोन्नती मंडळाचं. माननीय प्रकाशमामा पाटे, माननीय कृषीरत्न अनिल तात्या मेहर, माननीय रवींद्रजी पारगावकर, माननीय डॉक्टर आनंद कुलकर्णी, माननीय अरविंदजी मेहर आणि अन्य अनेक सदस्य आहेत की ज्यांच्या प्रेरणेतून आपल्याला ही प्रगती साध्य झालेली दिसते. परंतु या सगळ्याच्या मागं अत्युच्च प्रेरणास्थान असलं आहे ते म्हणजे आमचे कार्याध्यक्ष माननीय अनिल तात्या मेहर. केवळ त्यांच्या तळमळीपोटी या संस्थेनं फार मोठी प्रगती सबनीसांच्या नंतर केलेली आहे. सबनीसांचा जो वारसाच त्यांनी पुढं चालवलेला आहे आणि अतिशय चोख आर्थिक कारभार संस्थेचा आणि
ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेणं, त्याच्याकरता असणारी जी दृष्टी आहे ती दृष्टी लाभलेले अनिल तात्या मेहेर यांच्यामुळंच केवळ हे साध्य झालेलं आहे असं मी इथं आवर्जून नमूद करू इच्छितो. महाविद्यालय कृषी म्हणजे आपलं जे महाविद्यालय आहे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, हे 1993 साली स्थापन झालेलं आहे आणि आता त्याला स्थापन होऊन 30 वर्ष नुकतीच आता म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण होतील. तर या 30 वर्षामध्ये महाविद्यालयानं जी प्रगती साध्य केलेली आहे त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा फक्त BA BCom BSc हेच वर्ग शिकवायचो, पण त्यानंतर त्यामध्ये चांगली भर पडलेली आहे. त्यामध्ये MA MCom MSc MA विविध विषयामध्ये MA आणि नंतर PhD रिसर्च सेंटर इन कॉमर्स आणि रिसर्च सेंटर इन हिस्ट्री अशी रिसर्च सेंटर्स पण आपण सुरू केलेली आहेत. आणि हे केवळ कशामुळे साध्य झालेलं आहे तर संस्थेनं जे आम्हाला पाठबळ दिलेलं आहे, संस्थेनं आम्हाला जो काही प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामधूनच आणि जे काही वातावरण महाविद्यालयामध्ये राखण्यात आलेलं आहे या संस्था चालकांच्या सपोर्टमुळं, त्या वातावरणाचा परिपाक म्हणून प्रत्येक प्राध्यापक आपली वैयक्तिक प्रगती तर करतोच आहे, पण त्याबरोबर महाविद्यालयाची अतिशय चांगली प्रगती करतो आहे. त्याचं एक मैलाचा दगड म्हणून मी आजच्या या अर्थचिंतन या संदर्भ ग्रंथाच्या प्रकाशनाकडे पाहतो आहे, ज्याचं लेखन डॉक्टर उत्तम पठारे यांनी केलं असं मी आधीच सांगितलेलं आहे. तर हे आजचा हा दिवस म्हणून आपण या महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये खरोखरच सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे हे नमूद करून मी इथं उपस्थित असलेले सर्व म्हणजे एक महाविद्यालयाचे हितचिंतक डॉक्टर पठारे यांचे हितचिंतक, संस्थेचे हितचिंतक या सर्वांचं या आपल्या संस्थेच्या प्रांगणामध्ये अगदी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं हे प्रास्ताविक आटोपत घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय प्राचार्य SS सेवाळे सरांचे या ठिकाणी प्रास्ताविक सादर झालेले आहे. ग्रंथप्रकाशन सोहळ्याचे मुख्य अतिथी माननीय डॉक्टर गिरीश जाखोटिया यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर आनंद कुलकर्णी HOD इंग्लिश डिपार्टमेंट यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठ, इथं डॉक्टर उत्तम पठारे सरांच्या अर्थचिंतन नावाच्या पुस्तकासाठी प्रकाशनासाठी जमलेले सगळे बंधू भगिनी, दोन गोष्टींसाठी मी इथं उभा आहे आणि ते मी अगदी थोडक्यात करणार आहे. पैकी पहिलं म्हणजे डॉक्टर किसन अंबाडे सर, त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. डॉक्टर किसन अंबाडे सर हे इतिहास विभाग व संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर, आता जे स्वायत्त म्हणजे ॲटॉनॉमस झालेलं आहे, त्या कॉलेजचे सर विभाग प्रमुख आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सर विद्यमान अध्यक्ष आहेत, म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज इन हिस्ट्रीचे सर चेअरमन आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या. सर MPhil आणि PhDचे मान्यताप्राप्त संशोधक गाईड आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 13 MPhil आणि 8 PhDच्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डिग्री मिळालेली. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि मला असं वाटतं की ते अंबाडे सरांचं इथं आपल्या सगळ्यांच्यामध्ये असणं अधिक औचित्याचं ठरतं, ते हे आहे की अंबाडे सरांच्या मार्गदर्शनाखालीच डॉक्टर उत्तम पठारे सरांनी त्यांची PhD पूर्ण केलेली आहे. तेव्हा हा आज एक मोठा दुग्धशर्करा योग आहे की गुरु शिष्याने लिहिलेल्या एका अतिशय समृद्ध पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी इथं आवर्जून उपस्थित आहेत. अंबाडे सर, तुमचं मनापासून स्वागत. आता दुसरा जो परिचय मला करून द्यायचा आहे तो आहे डॉक्टर गिरीश जाखोटिया सरांचा. सर इथं आल्यानंतरच मी पहिल्यांदा पठारे सरांना आणि शिवाजी शिंदेला विचारलं होतं की हे सर कुठं आहेत. त्याचं कारण असं आहे की आत्ता आपल्याकडं अलीकडं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंटरडिसिप्लिनरी म्हणजे आंतरशाखीय वगैरे वगैरे अशा काय वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या असतात. तर अशा आंतरशाखीय अभ्यासाचं सावयव मूर्तिवंत जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर गिरीश जाखोटिया आहे. हा आजचा जो आपला अर्थचिंतन ह्या पुस्तकातला विषय आहे ना, तोही असाच आंतरशाखीय आहे. लिहिलाय इतिहासाच्या प्राध्यापकांनी, पण लिहिलाय अर्थशास्त्राविषयी. तेव्हा अशा पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी
असा माणूस ज्याचं आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे, असा माणूस लाभावा, हे मला वाटतं अर्थचिंतन म्हणजे पठारे सरांनी केलेलं चिंतन किती समृद्ध आहे त्याचं ते प्रातिनिधिक उदाहरण आहे. जकोटिया सरांचं आमच्या ग्रामोन्नती मंडळाच्या कॅम्पसमध्ये पहिल्यांदा मनपूर्वक अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. मी आत्ता तुम्हाला म्हणालो तसं जकोटिया सरांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी केलेली आहे, फार मोठं काम केलेलं आहे त्यांनी. त्यांना बघितल्यानंतर अष्टपैलू, त्याला इंग्रजीमध्ये व्हर्सटाईल म्हणतात, म्हणजे काय तर ते जकोटिया सर आहेत. मी तुम्हाला थोडक्यात एक 5 मिनिटामध्ये सरांचा परिचय करून देतो. खरं तर 5 मिनिटामध्ये इतक्या मोठ्या माणसाचा परिचय करून द्यायचा नसतो, पण जकोटिया सर जेव्हा स्वतः बोलतील तेव्हा त्यांचं बोलणं हा जगातला त्यांच्यासाठीचा जगातला सर्वोत्तम परिचय असेल. पण तरीसुद्धा एक औपचारिकता म्हणून मी तुमच्यापुढे मला त्यांच्याविषयी काय वाटलेलं आहे ते सांगून ठेवतो. यूट्यूबवरही त्यांनी भरपूर व्याख्यानं दिलेली आहेत. मला वाटतं 300च्या वर जकोटिया सरांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांचं सामाजिक काम आहे खूप मोठं आहे. वेगवेगळ्या मंडळावर, नुसत्या शैक्षणिक नाही, नॉन अकॅडमिक म्हणजे बिगर शैक्षणिक गोष्टींवर सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे. असा खूप मोठा प्रॅक्टिकल फील्ड वर्कचा अनुभव असलेला माणूस आज आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून अर्थचिंतन नावाच्या पुस्तकावर बोलायला लाभलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांच्यासाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. जकोटिया सरांनी फायनान्स आणि स्ट्रॅटेजी या 2 विषयामध्ये त्यांचं नैपुण्य आहे, म्हणजे त्यांचे ते अधिकार क्षेत्र आहे. अथॉरिटी म्हणून राष्ट्रीय स्तरावर अधिकारी व्यक्ती म्हणून डॉक्टर जकोटिया सरांकडे बघितलं जातं. फायनान्स आणि स्ट्रॅटेजी म्हणजे वित्त आणि धोरण व्यवस्थापन या 2 गोष्टींसाठी फार मोठं काम सरांनी केलेलं आहे. दुसरं म्हणजे सरांनी व्यवस्थापन सल्लागार, आता मी वाचतो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणालो ते. व्यवस्थापन सल्लागार, शिक्षण तज्ज्ञ, लेखक आणि वक्ते, असं बहुआयामी, बहुपेडी, बहुरंगी व्यक्तिमत्व आहे सरांचं. जवळपास 60च्या वर भारतीय आणि मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत सरांनी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि ह्याच्यामध्ये अतिशय मोठ्या नामवंत ब्रँडेड कंपन्यांची नावं आहेत. त्यातली काही नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. 60च्या 60 तर वाचणं तर काही शक्य नाही आहे. यात टाटा आहे, सिमेन्स आहे, ब्रिटिश पेट्रोलियम आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, फिलिप्स आहे, लार्सन अँड टुब्रो आहे, फोर्ब्स आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, इंडियन ऑइल आहे, वर्ल्ड बँक आहे, IDBI बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ ओमान इथलंही आहे. इतक्या वेगवेगळ्या आणि व्हरायटी असलेल्या संस्थांमध्ये कॉर्पोरेट फील्डमध्ये सरांनी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. आणि मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी अचिव्हमेंट आहे. आता हे सगळं खरं तर इथंच थांबत नाही आहे. त्यांची खरी ओळख खरी इथूनच सुरू होते. त्यांची PhD ह्याच्यातच आहे. आणि त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे ते मी तुम्हाला नुसतं वाचून दाखवतो. धोरणात्मक व्यवस्थापन, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, आर्थिक विश्लेषण, वित्तीय व्यवस्थापन, बँकिंग, उद्योग व्यवसायातील नेतृत्व, मानवी संसाधन व्यवस्थापन, इतके सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फील्ड ऑफ वर्क आहे ज्याच्यामध्ये सरांनी त्यांचं आत्तापर्यंत फार मोठं नेत्रदीपक योगदान दिलेलं आहे. आत्ता आमच्या टाकळकर सरांनी सूत्रसंचालन करताना सरांची थोडक्याची ओळख करून दिली. तीच मला वाटते जकोटिया सरांची ओळख ठरावी. सर प्रसिद्ध लेखक आहेत, विचारवंत आहेत. म्हणजे मला फार नवल वाटलं की अर्थचिंतन करणाऱ्या किंवा आर्थिक सारख्या अतिशय किचकट आणि गुंतागुंतीच्या क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस कादंबऱ्या, कविता लिहू शकतो. ते त्यांनी केलेलं आहे आणि हे फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे वित्तीय गोष्टींमध्ये डोकं लावणारा आणि राष्ट्रीय स्तरावर फार मोठं काम करून ठसा उमटवणारा माणूस कविता लिहिण्या इतका संवेदनशील आणि भावनाप्रधान होऊ शकतो, हेच मला वाटतं फार मोठं आहे. आणि गिरीश सर, त्याच्यासाठी तुमचं मानावे तेवढे आभार कमी आहेत. मग आमच्या सगळ्यांच्यासाठी ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आमचं ग्रामोन्नती मंडळ ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तुमच्या शेजारी बसलेले दोन्ही, तुमच्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला बसलेले जे दोन्ही आमचे संस्था चालक आहेत ते ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि मला असं वाटतं, असं म्हणतात ना की आपण जसे आहोत, आपण जसे कर्म करू तसे लोक आपल्याला भेटतात. तर मला वाटतं तुमच्या रूपाने आम्ही केलेली जी सगळे सद्गुणाची कार्य आहेत आमच्या सगळ्या संस्थेनी केलेली, त्याची पोच पावती म्हणजे डॉक्टर गिरीश जकोटिया आज ह्या कार्यक्रमाला आलेले आहेत. तुमचं मनापासून स्वागत सर. अजून त्यांची थोडीशी प्रोफेशनल ओळख मी तुम्हाला करून देतो, कारण त्याची गरज आहे. त्याच्यावरनं तुम्हाला साधारण लक्षात येईल की काय स्टेटस आणि कॅलिबर आणि क्लासचा माणूस आत्ता आपल्याकडे आलेला आहे. जकोटिया सर प्रोफेसर ऑफ स्ट्रॅटेजी अँड फायनान्स, 1985 ते 2000 जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई विद्यापीठामध्ये प्रोफेसर होते 13-14 वर्ष. त्याच्यानंतर त्यांनी ते सोडलेलं आहे आणि मग सरांनी जकोटिया असोसिएट्स
नावाचे कन्सल्टिंग फर्म स्थापन केलेले आहेत. सध्या ते चालवतात 2000पासून. ह्या कन्सल्टिंग फर्मचं बँकिंग, फायनान्शियल, मॉनिटरिंग असं वेगवेगळ्या प्रकारामध्ये काम आहे. आणि मी आधी ज्या मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्यांची नावं घेतली त्याच्यामध्ये सरांनी कॉर्पोरेट कन्सल्टिंग केलेलं आहे, समुपदेशनाचं, सल्लागाराचं काम केलेलं आहे राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर. त्याच्यानंतर सरांनी व्यवस्थापन अभ्यास, मॅनेजमेंट स्टडीज या विषयावर 5 संशोधकांना PhDसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. ॲडवायझरी काउन्सिलचे सदस्य आहेत सर. बिझनेस कन्सल्टिंग स्किल्स असा एक कोर्स CAच्या लोकांच्यासाठी सरांनी डिझाईन केला होता मुंबई विद्यापीठामध्ये. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक कोर्स मॅनेजमेंट कोर्स, मास्टर ऑफ HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास म्हणजे चांगला मनुष्यबळ तयार करायचं, ह्याच्यासाठी सरांनी काम केलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर खूप व्याख्यानंही दिलेली आहेत की चांगला माणूस कसा घडू शकतो. मी पुढे काही पुस्तकांची नावं तुम्हाला सांगतो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की किती बहुपेडी बहुआयामी व्यक्तिमत्व असू शकतं. मल्टीफेरस एवढा एकच शब्द आहे गिरीश सर तुमच्यासाठी. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिसंवाद, चर्चासत्र आणि वर्कशॉप सरांनी आयोजित केलेले आहेत, त्यांनी स्वतःनी आयोजित केलेले आहेत. सरांना 2 पुस्तकासाठी कॉपीराईट्स मिळालेले आहेत. आणि अग्नी हे खरं तर शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजे ॲक्रोनिम आहे, त्याचं मी फुल फॉर्म तुम्हाला सांगत नाही. पण अग्नी नावाचं एक टूल त्याने विकसित केलेलं आहे आणि जे आता स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि फायनान्समध्ये वापरलं जाण्याची शक्यता आहे किंवा ते वापरलं जाते सध्या. ते पेटंट म्हणून सरांच्यासाठी ते मिळालेलं आहे. मी आत्ता आधी सांगितलं तुम्हाला तसं जखोटिया असोसिएट्समध्ये सरांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. भारतामध्ये, भारताच्या बाहेर, ओमानच्या सेंट्रल बँक, ओमानच्या गव्हर्नमेंटच्या बरोबर सरांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बिझनेस अँड ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस हे टाटा अँड महिंद्रासोबत त्यांनी केलेलं आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, मॉनिटरिंग ह्याच्यामध्ये गोदरेज, सेस्या, ब्रिटिश पेट्रोलियम, इंडियन ऑइल, सारस्वत बँक, वर्ल्ड बँक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या कॅपॅसिटीजमध्ये सरांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स सरांनी घेतलेले आहेत HRD डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे मनुष्यबळ विकास हे सगळं. आता पुस्तकांकडे येतो मी. मराठी पुस्तकं आहेत एकूण 12 मराठी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या 12 मराठी पुस्तकांमध्ये वैचारिक, चिंतनशील, ललित आणि साहित्यिक असे सगळे आहेत. मी नावं वाचून दाखवतो तुम्हाला, ती वाचायलाच पाहिजेत अशी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 21वे शतक, छत्रपती शिवाजी महाराज आणि 21वे शतक, यशस्वी उद्योगाचे 36 मंत्र, कृष्णनीती, चला बदल घडवूयात, एका मारवाड्याची गोष्ट ही कादंबरी आहे, आक्रमण ही कादंबरी आहे, वंश ही कादंबरी आहे, बदल ही कादंबरी आहे, एका मारवाड्याची गोष्ट हा कविता संग्रह आहे, सुजनव्हा हा एक ललित लेख संग्रह आहे, आणि कृष्ण कोण होता हे विश्लेषण करणारं एक पुस्तक आहे. ही 12 पुस्तकं आहेत. या विषयांचे, या पुस्तकांचे विषय तुम्ही नुसते बघितले ना तरी आपण म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की असं कसं काय होऊ शकतं. सरप्रायझिंगली ग्रेट. इतकी व्हरायटी युजली सापडत नाही, ती सरांच्यामध्ये आहे. इंग्रजी एकूण 8 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातले काही 2-4 पुस्तकं मी तुम्हाला वाचून दाखवतो. उदाहरणार्थ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, इथं मात्र ते त्यांच्या नेटिव्ह फील्डमध्ये आहेत. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, फायनान्स, बिझनेस, बँकिंग असे ते त्यांचे स्वतःचं मूळचं क्षेत्र आहे, त्याच्यावर लिहिलेली पुस्तकं आहेत. त्यात स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, एक्झिक्युशन अँड मॅनेजमेंट. आणि ह्या पुस्तकाचा उल्लेख मी खास करायला पाहिजे गिरीश सर, कारण मी त्याचं पब्लिकेशन वाचलं. ते टेलर अँड फ्रान्सिसने केलेलं आहे. हे टेलर अँड फ्रान्सिस हे USA मधली अतिशय नामवंत कंपनी आहे, पब्लिशिंग कंपनी, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजच्या धर्तीची, तेवढ्याच कॅपॅसिटीची. मला फार आश्चर्य वाटलं की इतक्या मोठ्या कंपनीनी, इतक्या नामवंत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपनीनी सरांनी लिहिलेलं पुस्तक पब्लिश करावं. ही खरं तर तुमच्यामधल्या संशोधकाला आणि तुमच्यामधल्या जाणकाराला दिलेली दाद आहे. स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट, केसेस इन मॅनेजमेंट, ग्लोसरी ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, मोनोग्राफ ऑन मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रॅक्टिकल एस्पेक्ट्स ऑफ द मॅनेजमेंट, फायनान्स मेड सिम्पल आणि कृष्णनीती. हे पुस्तकसुद्धा त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. एवढं सगळं काम सरांनी केलेलं आहे. एकूण 15 पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये अर्थात 12 पुरस्कार साहित्यासाठी मिळालेले आहेत. फायनान्स, बँकिंग आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या माणसाला 12 पुरस्कार मराठी साहित्यामधल्या योगदानासाठी मिळावेत, हे म्हणजे फारच मोठं गोष्ट आहे. आणि आत्ता बोलताना जखोटिया सर असं सांगत होते आधी थोड्या वेळापूर्वी, जेव्हा आम्ही त्यांच्यावर चर्चा करत होतो तेव्हा ते असं म्हणाले की आत्ता ते परवाच उदगीरला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तिथं ते जाऊन आले आणि तिथं एका चर्चासत्रामध्ये सरांना आमंत्रित केलेलं होतं. म्हणजे साहित्यिक म्हणून, विचारवंत म्हणून, वक्ते म्हणून आणि अर्थतज्ज्ञ म्हणून
अशा सगळ्या प्रकारच्या भूमिका जकोटे सरांनी अतिशय तन्मयतेने, सखोलपणे आणि कमिटेडली, समर्पणाने निभावलेले आहेत. इतका मोठा माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी आज लाभलेला आहे. उदाहरणार्थ त्यांना द ऑल इंडिया बेस्ट यंग प्रोफेसर ऑफ मॅनेजमेंट हे 1996ला मिळालेला पुरस्कार आहे. द बेस्ट मॅनेजमेंट टीचर हा 1995ला मिळालेला पुरस्कार आहे. वानगी दाखल मी तुम्हाला सांगतोय उदाहरण म्हणून. अवॉर्ड फॉर बेस्ट रिसर्च पेपर हेही त्यांना मिळालेलं आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार मिळालेला आहे. पद्मगंधा पुरस्कार मिळालेला आहे आणि पुणे ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळालेला आहे. ही काही उदाहरणं म्हणून मी तुम्हाला सांगितली. आता इतकं सगळं व्यापक आणि अजून ह्याच्यासोबत अजून एक जी महत्त्वाची गोष्ट जकोटे सरांनी केलेली आहे, ते करतायत अजूनही, ती आहे मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष म्हणून सर काम करतायत. तेव्हा मला असं वाटतं की हे नुसतं पुस्तकी नाही, नुसता सिद्धांत नाही, तर व्यवहारसुद्धा, सिद्धांत आणि व्यवहार ह्या दोन गोष्टींची जी सांगड जकोटे सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घातलेली आहे, त्या सांगडीचा मधून जे काही आपल्याला आत्ता ऐकायला मिळणार आहे ती म्हणजे त्यांच्या विचाराची सगळी मौक्तिकच आहेत, ती फुलंच आहेत, ते आपल्याला ऐकायला मिळतील. आजचा विषयसुद्धा आपला अर्थचिंतनाचा आहे. अर्थचिंतन हे पुस्तकाचं नाव आहे आणि मला असं वाटतं की अर्थावर अर्थपूर्ण चिंतन करण्यासाठी इतका मोठा दुसरा आर्थिक विद्वान आपल्याला मिळणार नाही. याच्यासाठी जकोटे सरांचं मनापासून स्वागत. जकोटे सर, जाता जाता मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे, ती ही आहे की जसं मी तुम्हाला आधी म्हणालो की तुमच्या दोन्ही बाजूला आमचे 2 सन्माननीय ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी बसलेले आहेत. प्रकाश मामा पाटे आमच्यासाठी ते सर्वार्थाने मामा आहेत, सपोर्ट करणारे आहेत. पहाडासारखं आमच्याबरोबर ते उभे राहतात. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि तुमच्या शेजारी उजव्या हाताला बसलेले आहेत कृष्णरत्न अनिल मेहेर. ते माझं कर्तव्य आहे की मी ह्या दोघांची ओळख तुम्हाला औपचारिक का होईना आपण थोडक्यात करून द्यायला पाहिजे. जसं आमच्या प्राचार्य सरांनी सांगितलं आधीच की आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्रोत म्हणजे आदरणीय कृष्णरत्न अनिल मेहेर सर आहेत. मेहेर सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपण बोलताना ही चर्चा केलेली आहे. 1944ला ग्रामोन्नती मंडळाची स्थापना झाली. ही स्थापना ज्यांनी केली ते होते स्वतः फार मोठे अर्थतज्ज्ञ होते. MA केम्ब्रिजमध्ये जाऊन त्यांनी MA इकॉनॉमिक्समध्ये केलेलं आहे. ती जी काही फार मोठी व्यापक समर्पणाची आदर्शवादी उदात्त परंपरा आहे, ती परंपरा आमचे हे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अतिशय समर्थपणे सांभाळतायत. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, अभिमानही वाटतो की ग्रामोन्नती मंडळ नावाची अशी संस्था आहे आमची जी कम्प्लिटली नॉन पॉलिटिकल आणि नॉन करप्ट आहे. आणि हे 2022मध्ये अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. आणि हे सगळं कदाचित सबनीस साहेबांचा फार मोठा प्रभाव आहे आणि तो प्रभाव जसाच्या तसा तितक्याच उदात्त आणि आदर्श रूपामध्ये आमचे ग्रामोन्नती मंडळाचे आदरणीय कार्याध्यक्ष अनिल मेहेर सर आहेत. मेहेर सर जगभर फिरलेले आहेत. आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर कामं केलेली आहेत, वेगवेगळ्या संघटनांवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांनी कामं केलेली आहेत. आत्ताच ते RBIच्या एका कमिटीवर सर सध्या काम करतायत आमचे तात्या. आणि कृषी क्षेत्रामधला तात्यांचा अनुभव नुसता पुस्तकी अनुभव नाही तर प्रत्यक्ष अनुभव अतिशय चकित करणारा आहे. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा दर्जा आहे सरांना. इतकं मोठं व्यक्तिमत्व आज आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेलं आहे. आणि इथं व्यासपीठावर बसलेले माझे सगळे सहकारी आणि समोर बसलेले सहकारीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची जिवंत साक्ष आहेत की अनिल दादा मेहेरांना एकही विषय असा नाही जो वर्ज्य नाही आहे, त्याच्यावरती इन्साईट्स देऊ शकतात. इतका मोठा अनुभव, इतकं मोठं दूरदृष्टी लाभलेलं व्यक्तिमत्व आम्हाला मिळालेलं आहे. तीच गोष्ट आमचे कॅप्टन आहेत आदरणीय शेवाळे सर, प्राचार्य आमचे, ते आम्हाला हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी नेहमीच मदत मार्गदर्शन करत असतात. मी ह्या मुद्द्यावर थांबतो की अर्थचिंतन नावाचं पुस्तक लिहू शकणं, पठारे सर ज्या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत त्या बॅकग्राऊंडमधनं इतक्या उत्तम दर्जाचं, त्यांचं नाव उत्तम आहे, पुस्तक हे उत्तमच आहे, इतक्या उत्तम दर्जाचं पुस्तक सिद्ध करणं ही खरं तर फार जिकीर आहे. पुण्या मुंबईमध्ये जन्मलेल्या आणि फार चांगलं बॅकग्राऊंड असलेल्या लोकांच्यासाठी कदाचित ही सहज सोपी गोष्ट आहे. पण अशा प्रकारच्या पार्श्वभूमीमध्ये येऊनसुद्धा सरांनी 15-20 वर्ष मेहनत घेऊन अतिशय उत्तम दर्जाचं पुस्तक सिद्ध केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी जे काही वातावरण आमच्या संस्थेमध्ये, महाविद्यालयामध्ये आमच्या प्राचार्यांनी आणि संस्थेच्या सगळ्या सदस्यांनी, आदरणीय सदस्यांनी निर्माण केलेलं आहे, त्याचं हे फलित आहे. अशा प्रकारची पुस्तकं लिहिली जाऊ शकतात. जकोटे सर, तुम्ही हे पुस्तक वाचलेलं असणार आहे, तुम्ही त्याच्यावर विस्ताराने बोलणारच आहेत. पण मी जाता जाता एवढं नक्की सांगेन की ह्या पुस्तकाची अर्पण पत्रिका आमचे जे 3
आमचे 3 महत्त्वाचे सोबती जे आम्ही गमावलेले आहेत मागच्या काळामध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. डॉक्टर गिरीश धमाले सर, प्राध्यापक बाळासाहेब दरेकर सर आणि डॉक्टर मोहिते सर, या तिघांची आवर्जून आठवण ह्या प्रसंगी व्हायला पाहिजे, कारण ते तितक्याच क्षमता असलेले आणि महाविद्यालयासाठी खूप झटणारे लोक होते. हे पुस्तक पठारे सरांनी त्यांच्यासाठी अर्पण केलेलं आहे, त्यांचाही इथं उल्लेख व्हायला पाहिजे आवर्जून. आणि हे पुस्तक म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला राजकीय अंगाने बघत होतो, पठारे सरांनी पहिल्यांदा आपल्याला आर्थिक अंगाने बघायला लावलेलं आहे. आणि मला वाटतं हे ह्या पुस्तकातली पॅराडाईम शिफ्ट ठरावी, 360 अंशामधला बदल ठरावा. धन्यवाद सर, मी थांबतो. आपणा सर्व उपस्थितांच्या वतीने आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर गिरीश जाखोटिया सरांचा या ठिकाणी सन्मान करतील माननीय अनिल तात्या मेहर, कृषीरत्न अनिल तात्या मेहर, कार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ. थोडक्यात परिचय सरांनी करून दिला, त्यामध्ये प्रसिद्ध लेखक आहेत, विचारवंत आहेत. सरांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत. प्रकाश मामा पाटे, अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ, सन्मान करत आहेत माननीय डॉक्टर किसन आंबाडे सर, अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे यांचा सन्मान करतील महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य श्रीकांत शेवाळे सर. प्राध्यापक डॉक्टर उत्तम पठारे सर यांनी या ठिकाणी माननीय कार्याध्यक्ष अनिल तात्या सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. ते सनय प्रकाशनचे प्रकाशक आणि आमचे मित्र शिवाजी शिंदे सरांचा सन्मानसुद्धा पठारे सरांनीच करावा. डॉक्टर उत्तम पठारे सरांचा सन्मान करत आहेत डॉक्टर आंबाडे सर, त्यांचे MPhilचेही मार्गदर्शक आहेत आणि PhDचे मार्गदर्शक आहे. एक दुर्मिळ योगायोग आहे. त्या अर्थचिंतन पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन संपन्न होत आहे. माननीय डॉक्टर गिरीश जाखोटिया सर, माननीय प्रकाश मामा पाटे, अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ, माननीय कृषीरत्न अनिल तात्या मेहर, माननीय प्राचार्य SS शेवाळे सर आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या अंकाचं या ठिकाणी प्रकाशन संपन्न होत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे काही पहिलं जे मनोगत आहे ते श्री शिवाजी शिंदे सनय प्रकाशन यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सनय प्रकाशनची स्थापना 2012 या वर्षी झाली. 23 मार्च 2022ला बघता बघता 10 वर्ष पूर्ण झाली सर. आणि आपण प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण, आंतरराष्ट्रीय लेखकांच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठीत अनुवाद आणि खरं तर 200पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित करण्याचा मान हा सनय प्रकाशन जातो. त्यासाठी जोरदार टाळ्या होत्या एकदा. आणि आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. नमस्कार. डॉक्टर उत्तम पठारे लिखित अर्थचिंतन 19व्या शतकातील महाराष्ट्रातील आर्थिक विचार या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले प्रसिद्ध विचारवंत व आर्थिक विश्लेषक डॉक्टर गिरीश जाखोटिया, ज्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत, ते ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष कृषीरत्न व कृषीभूषण माननीय अनिल तात्या मेहर, उपकार्याध्यक्ष माननीय डॉक्टर आनंद कुलकर्णी, कार्यवाह माननीय रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह माननीय अरविंद मेहर आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्रीकांत शेवाळे व उपस्थित सर्व मान्यवरांचे आम्ही आभारी आहोत. सनय हे छत्रपती शिवाजी महाराजांना कवी परमानंद यांनी शिवभारत या ग्रंथात लावलेले विशेषण. सनई हे नाव घेऊन सन 2012 साली सनई प्रकाशनाची सुरुवात झाली. शिवनेरीची जीवनगाथा हे पहिले डॉक्टर लहू गायकवाड यांचे पुस्तक सनई प्रकाशनाने प्रकाशित केले. ग्रामीण, शहरी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेखकांची एकूण 200 पुस्तके आजपर्यंत सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीमागे एक वेगळीच कहाणी असते. तशीच कहाणी अर्थचिंतन या पुस्तकाच्या निर्मितीमागे आहे. पुस्तक काही सहजासहजी जन्माला येत नाही, त्यासाठी ठराविक कालावधी जावा लागतो. लेखक त्या पुस्तकाचे वडील आणि प्रकाशक त्या पुस्तकाची आई असते.
दोघेही योग्य ते संस्कार त्या पुस्तकावर करत असतात. योग्य वेळ घेऊन जन्माला येणारं बालक जसं सदृढ असतं, तसंच योग्य वेळ घेऊन जन्माला येणारं पुस्तक ही सदृढ आणि निकोप असतं. या सगळ्या निर्मितीचा विचार करता डॉक्टर पठारे यांना अर्थचिंतन 19व्या शतकातील महाराष्ट्रातील आर्थिक विचार या विषयाला न्याय द्यायला तब्बल 8 वर्ष लागली आणि प्रत्यक्षात लेखनाला मूर्त रूप द्यायला आम्हाला तब्बल 2 वर्ष. लेखन, पानांची मर्यादा, विषयाची व्यापकता, कमी शब्दात जास्त आशय, पुस्तक डिझाईन, मांडणी ही सर्व तारेवरची कसरत करत 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतरनं अर्थचिंतन हा 456 पानी देखण्या ग्रंथाचा जन्म झाला. पुस्तक निर्मिती काही एकट्याचं काम नाही, ते टीमवर्क आहे. त्यासाठी अनेकांचे हात झटलेले असतात. लेखकाने अथकपणे आपली लेखणी झिजवलेली असते. आमच्या कुटुंबाच्या सदस्या ज्यांनी पुस्तकाचे संपूर्ण टायपिंगचे काम केले त्या तेजल व वंदना, मुद्रित शोधन ज्यांनी केले ते विनायक भंडारी, पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ करणाऱ्या नयना व रुतेश पवार आणि लेखक डॉक्टर पठारे या सगळ्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हते. प्रकाशक नक्की काय करतो, काय असतो, त्याची भूमिका काय असते हे सांगायचे झाल्यास ते तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगितल्यास अधिक संयुक्तिक ठरेल. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. धन्यवाद. आदरणीय विचार मंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तात्या मेहेर, प्रकाश मामा पाटे आणि ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन होतंय असे अर्थचिंतनामध्ये प्रसिद्ध असलेले डॉक्टर गिरीश जोखटिया आणि आमचे मित्र आणि पुढं काय बोलावं ते सुचत नाही, गुरु शिष्य म्हणू की काय ते बी मला सुचत नाही. खरं तर आम्ही फार या नात्यामध्ये आम्ही फार जवळचे मित्र आहोत. असो सर, एक गोष्ट फक्त मी सांगतो आणि फार वेळ घेत नाही. पठारे सरांनी 8 वर्ष आम्ही हा PhDचा थेसिसचं काम करत होतो आणि मी सारखं सरांच्या पाठीमागं होतं की सर आपण लवकर करूया. एक संदर्भ मिळत नव्हता. त्यासाठी पठारे सरांनी 1 वर्ष आपलं काम थांबवलं. यातच या ग्रंथाचं सर्व श्रेय. बाकी मी तर काही बोलत नाही. खरं तर 21व्या शतकामधलं जे बहुजनवादी अर्थचिंतन आहे आणि ते बहुजनवादी अर्थचिंतन 21व्या शतकामध्ये किती तंतोतंत लागू पडतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर याच्यासारखा उत्तम ग्रंथ मला वाटतं दुसरा कुठलाच नाही. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत, म्हणजे मी फारसं अभिमानानं सांगत नाही, पण पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत हे सर्वात उत्तम पुस्तक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तेही लिहिलं आहे डॉक्टर पठारे सरांनी. सर, आपण हे जे परिश्रम घेतलेत लिहिण्याला, सरांनी किती परिश्रम घेतलेत त्याचा मी जागता जागता साक्षी आहे. आणि खूप अडचणी आल्या. बहुजनवादी आणि अभिजनवादी दोघांचे विचार मांडायचे आणि ती तारेवरची कसरत होती आणि ते 21व्या शतकामध्ये त्याचं विश्लेषण करायचं, त्याचं आउटपुट काढायचं, हे सर्व काम अत्यंत संयमाने पठारे सरांनी केलं आहे आणि पठारे वहिनींनी त्याला खूप साथ दिली. मी या दोघांचंही वैयक्तिक माझ्या वतीने यांना धन्यवाद देतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, परत मी आपलं सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर गिरीश जाखोडिया सर यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, अर्थचिंतन या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी जमलेले आपण सारे ग्रंथप्रेमी, या नगरीचे सारे सदस्य, मी इथे दुपारीच पोचलो आणि दुपारपासून जो पाहुणचार, ज्या भेटीगाठी मी अनुभवतो आहे, मी खूप भारावून गेलो आहे. माझे
तरुण मित्र शिवाजी शिंदे, मी त्यांना आदराने शिवाजीराव शिंदे म्हणतो, त्याने जेव्हा संपर्क केला, आमचा संपर्क वेगळा होता. त्यांनी काही उत्तम पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यांच्या पुस्तकांचा मी ग्राहक आहे. पुस्तकं मी मागवत राहिलो आणि आमचा परिचय वाढत गेला. आणि मग जेव्हा त्यांनी या ग्रंथाबद्दल विचारणा केली, ग्रंथाची प्रत मला पाठवली, ग्रंथाबद्दल बोललो आम्ही, मी म्हटलं मी जरूर येईन. सुरुवातीला मी हे सांगू इच्छितो, तुमचं कॉलेज, महाविद्यालय, शहर हे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येतं. पुणे विद्यापीठातल्या बऱ्याच PhD प्रबंधांचा परीक्षक म्हणून मी पूर्वी जायचो. हल्ली मी कमी केलं वेळेअभावी. पण जसं उत्तमरावांचे गुरु आत्ता म्हणाले की असा ग्रंथ बहुधा पुणे विद्यापीठामध्ये होणे नाही, झालेला नसावा. सर, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. PhD थेसिस कसा असावा, त्याची रूपरेषा, त्यातला विषयाचा आवाका, मांडणी, मुद्देसूदपणा, या सगळ्या मापदंडांवर हा जो काही प्रबंध आहे मुळातला, तो खरा उतरतोच. पण मग जी पुढची वाटचाल शिवाजीरावांनी प्रकाशक म्हणून केली आहे, ती तितकीच सौष्ठवपूर्ण आहे, उत्तम आहे. ज्याला आपण प्रकाशनाचे मापदंड म्हणतो, म्हणजे मूल्यनिर्मिती, पुस्तकाची आखणी, मांडणी, इट इज ऑफ एन इंटरनॅशनल क्वालिटी, आंतरराष्ट्रीय दर्जाची ही निर्मिती झाली आहे, असं मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू शकतो. अर्थात पुस्तकाबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर सगळा ग्रंथ वाचला पाहिजे. मी तो सगळा ग्रंथ अगदी आधाशासारखा वाचून काढला. ग्रंथातली मांडणी, संदर्भांची मांडणी, आणि हे सगळं करताना एक इतिहास संशोधक म्हणून त्यातली जी एक न्यूट्रॅलिटी असते, कारण बऱ्याचदा कसं होतं, संशोधकाचं म्हणून एक व्यक्तिगत मत असतं, त्याच्या व्यक्तिगत मतांवर त्याची जी म्हणून एक सामाजिक सांस्कृतिक जडणघडण झालेली असते लहानपणापासूनची, तिचा एक प्रभाव असतो. मग तो प्रभाव कमी असेल, जास्त असेल, हा प्रभाव दिसतो लेखनामधून. पण मी हेही सांगू इच्छितो की उत्तमरावांच्या या ग्रंथामध्ये जे मांडणी तर उत्तमच आहे, पण एक इतिहास संशोधक म्हणून त्यातला जो एक निरीच्छपणाचा एक जो आव आहे, ज्याला आपण न्यूट्रॅलिटी म्हणू, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणू, रिजनेबिलिटी म्हणू, हा सगळा भाग त्यामध्ये खूप छानपणे दिसून येतो. 19व्या शतक, बऱ्याचदा आपला गोंधळ काय होतो, 19व्या शतक म्हटल्यानंतर डोळ्यासमोर 1919 आकडा येतो. नाही, 19व्या शतक म्हणजे 1801 ते 1900, हे आधी आपण लक्षात ठेवूयात, कारण बऱ्याचदा हा गोंधळ होतो आपला. तर त्या शतकातला महाराष्ट्रातला अर्थविचार काय होता एका बाजूला, अर्थचिंतक कोण होते, आणि त्या अर्थचिंतनासोबत समाजचिंतन, या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. म्हणजे सामाजिक विचार आणि आर्थिक विचार हे वेगळे वेगळे करता येत नाहीत. जसं सरांचे गुरु आत्ता म्हणाले की बहुजन आणि अभिजन यातली सांगड घालणं, त्यातलं संतुलन साधणं हे एक मोठं आव्हान होतं. ते आव्हानही लेखकानं पेलेलं आहे. किंबहुना मी असं म्हणेन की त्या सगळ्या लेखनामध्ये बहुजनांचं योगदान काय आहे, महाराष्ट्रातलं, महाराष्ट्राच्या बाहेरचं, भारताच्या एकूण जडणघडणीतलं, त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दर्शन हे त्या ग्रंथातून होतं. आता त्यातला जो गाभा आहे तो ब्रिटिश राजवटीचा आहे. मी कधीकधी तरुण पिढीला विचारतो, आजही दुपारी गप्पा मारताना मी विचारलं होतं, बघा मी किती दुर्दैवी आणि गमतीचा भाग आहे. इथून इंग्लंड 10-11 हजार किलोमीटरवरचं राष्ट्र, तिथले 5,000 ब्रिटिश भारतात येतात. आधी व्यापार करायला म्हणून येतात, नंतर आपल्या देशाचा ताबा घेतात.
भारतीयांचंच सैन्य बनवतात. इथले हुशार भारतीयच त्यांचे व्यवस्थापक किंवा त्यांचे आपण काय म्हणू सेवक वगैरे. आपल्याला दुर्दैवी प्रकारचं आश्चर्य वाटत नाही. 30 कोटी लोकसंख्या असलेल्या महाकाय देशावर भारतीय उपखंड होता. त्यात पाकिस्तान होतं, बांगलादेश होतं, श्रीलंका ही होतं. मग कुठले कोण 5,000 ब्रिटिश येतात, 150 वर्ष राज्य करतात, कसं काय? आणि मग थोडी माझी भाषा आपल्याला काय म्हणू समर्थनीय वाटणार नाही, पण काही वेळा काही शब्दांचा उपयोग करावा लागतो. मला सभेच्या नियमानुसार माफ करा, क्षमा करा. मला जे म्हणायचं आहे ते मी म्हटलं पाहिजे. म्हणजे इतकी वर्षे राज्य करतात, म्हणजे त्या काळातले आमचे जे कोणी पूर्वज होते, मी जनरल विधान करतोय. मग भारतीय लोक इतके नालायक होते का? इतके असमंजस होते का? इतके मूर्ख होते का? इतके असंघटित होते का? इतके धर्मश्रद्धाळू होते का? अंधश्रद्धांमध्ये इतके बुडालेले होते का? त्या काळामध्ये समुद्र ओलांडून जाण्यावरची बंदी होती. आणि समुद्र ओलांडून गेल्याबद्दल लोकमान्य टिळकांना सुद्धा शिक्षा झालेली होती. का? ते धर्मसंमत नव्हतं. मग धर्मसंमत काय? धर्माची मांडणी काय? त्यानुसारची शास्त्र कोणती? शास्त्रामध्ये काय संमत आहे, काय संमत नाही, हे ठरवणार कोण? 12व्या शतकात उत्तर कर्नाटकामध्ये या तथाकथित धर्मसंपत अशा सिद्धांतांविरुद्ध जे बंड केलं ते संत बसवेश्वर. 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी केलं, ज्यांना आम्ही आता नमन करून आलो. आणि नंतर जी महाराष्ट्रातली एक अशी बंडखोरांची पिढी तयार झाली, त्याचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले. तुमच्यापैकी काही जणांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड हे ग्रंथ वाचले नसतील तर कृपया वाचा, जरूर वाचा. म्हणजे महात्मा फुल्यांची दृष्टी काय होती, त्यांचं विश्लेषण काय होतं, अर्थात तो सगळा संदर्भ लेखकाने ग्रंथामध्ये दिलाच आहे. ब्रिटिशांनी हे सगळं माहिती आहे, त्यामुळे मी त्याची पुनरुक्ती करणार नाही की आमच्या अर्थव्यवस्थेचं कसं वाटोळं केलं, भारतीय अर्थव्यवस्थेला, शेतीला कसं वापरलं. आपल्याला शिकवलं गेलं होतं, इथला कच्चा माल घेऊन जायचे, इंग्लंडमध्ये पक्का करायचे, पुन्हा येऊन इथं विकायचे. इथले उद्योग त्यांनी देशोधडीला नेले. त्यामुळे शहरातले लोक पुन्हा गावाकडे गेले. शेतीवरचा बोजा वाढला, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढला. हे सगळं लेखकाने ग्रंथामध्ये खूप सुंदर विस्तारानं मांडलं आहे. त्या पाठीमागची इंग्रजांची भूमिका काय होती, इंग्लंडमध्ये काय चाललेलं होतं. पुन्हा गमतीचा प्रकार बघा, त्या देशामध्ये तिथे लोकशाही 2 पक्षांनी चालवलेली, कॉन्झर्वेटिव्ह आणि लेबर पार्टीज. तिथे लोकशाही मूल्य पाळणारा देश. आणि इथं नेमकं काय करत होते, त्यामध्ये ब्रिटिश आहेत, फ्रेंच आहेत, डच आहेत, पोर्तुगीज आहेत, बरेच आहेत. पण पुन्हा मुद्दा कुठला येतो? पुन्हा मुद्दा येतो की त्या 150 वर्षांमध्ये आम्ही काय केलं. अर्थात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पहिला बंडाचा झेंडा जर रोवला असेल तो महात्मा फुल्यांनी. आदिवासी समाजातले सुद्धा काही अग्रणी, काही नायक, बिरसा मुंडा, तुम्ही नाव ऐकून असाल. हा बिरसा मुंडा 23-24 वर्षांचा आदिवासी नायक, याने इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. त्यापूर्वी 500-550 वर्ष इथे मुघलांचं राज्य होतं. पण मुघलांनी भारतीय शेतीमध्ये, भारतीय धर्मव्यवस्थेमध्ये, भारतीय सांस्कृतिक रचनेमध्ये हस्तक्षेप केला नव्हता. भारतीय शेतीमध्ये हस्तक्षेप केला तो इंग्रजांनी. म्हणजे प्रकार कसा बघा, इंग्रजांनी कायदे बनवायचे, इंग्रजांनी नियम बनवायचे, इंग्रजांचे कायदे, इंग्रजांचे नियम, आणि म्हणायचं की आम्ही नियमानुसार इथे राज्य करतो आहोत.
कायद्यानुसार राज्य करतो आहोत. अरे पण कायदे बनवले कोणी? कायदे तुम्ही बनवले, तुमच्या सोयीचे बनवले. जसं सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. साधारणपणे युक्रेनची बाजू बरोबर आहे, रशियाची बाजू चुकीची आहे साधारणपणे. त्यातल्या बारीक सारीक तपशिलात मी जात नाही. पण मग रशियावर ज्याला आपण सँक्शन्स म्हणतो, आर्थिक निर्बंध अमेरिकेनं लादले. आण्विक शस्त्र बनवू नये म्हणून इराणवर लादले. आण्विक शस्त्र बनवू नये म्हणून उत्तर कोरियावर लादले. हे सगळे निर्बंध अमेरिका आणि अमेरिकेच्या दोस्त राष्ट्रांनी लादले. आता त्यामध्ये अमुक तमुक कायदा, सेक्शन, सबसेक्शन, हे सगळं जे आपण वाचतो ना, हे सगळं बनवलं कोणी? हे सगळं अमेरिकेने बनवलं. अमेरिकेने सुद्धा गेल्या 40-50 वर्षामध्ये अनेक गंभीर चुका केल्या आहेत. आपल्यापुरतं बोलायचं झालं, बरीच वर्ष अमेरिका हा पाकिस्तानचा समर्थक होता. आपल्याविरुद्ध पाकिस्तानने कारवाया कराव्यात, त्यासाठी पाकिस्तानला रसद पुरवण्याचं काम हे अमेरिकेने केलं होतं. आम्ही विसरता कामा नये. अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय इतिहास, भूगोल हा खूप क्लिष्ट विषय आहे. म्हणजे एका बाजूला आम्हाला वाटतं की युक्रेनवर अन्याय होतो आहे, पण दुसऱ्या बाजूला आम्ही रशियाविरुद्ध काही बोलत नाही आहोत. रशिया आमचा जुना मित्र आहे. हा संदर्भ मी यासाठी देतो आहे, 19व्या शतकात जेव्हा इंग्रज इथे राज्य करत होते, तेव्हा मी असं म्हणेन 100पैकी 80 गोष्टी वाईट झाल्या, 80% गोष्टी वाईट झाल्या, पण 20 गोष्टी चांगल्या झाल्या. म्हणजे वाईटात काहीतरी चांगलं बघणं, सापडणं हेही होतंच. म्हणजे इंग्रज येण्यापूर्वी आमचा देश हा जाती व्यवस्थेने जराजर्जर झालेला होता. म्हणजे लेखकाने ही जी सगळी मांडणी केली आहे, त्या मांडणीमध्ये काही संदर्भ, त्यांना माझी विनंती आहे की याच्या पुढच्या आवृत्तीमध्ये आणखीन काही संदर्भ आले पाहिजेत. त्यामुळे ब्रिटिश राजवट, ब्रिटिशांची एकूण मानसिकता, त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी हा मुद्दा उत्तमरावाने खूप छान मांडला आहे. कुठला? इथल्या जमिनीवरचा सारा, जमिनीवरचा जो कर आहे, इंग्रजांच्या एकूण उत्पन्नापैकी जमिनीवरच्या करातलं उत्पन्न हे 60% होतं, 60%. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता, इथला शेतीचा व्यवसाय, शेती, जमिनींचं व्यवस्थापन, यातला इंग्रजांचा वाईट सहभाग हा किती होता, किती वाईट होता. पण अर्थात हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दुसरी बाजू अशी, किंबहुना मला असं वाटतं, माझं मत चुकीचं असेल तर मला माफ करा, इंग्रज आल्यानंतर सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीमुळं बाबासाहेब विलायतेला जाऊ शकले. बाबासाहेब विलायतीला गेले हा उल्लेख सरांनी केला आहे. म्हणजे बाबासाहेबांचा जो एक प्रबंध होता, इंडियन रुपी, भारतीय रुपया, त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या, त्या प्रबंधासाठी बाबासाहेबांचा नेहमी जागतिक अर्थपटलावर उल्लेख केला जातो. हेही संदर्भ त्यांनी उत्तम मांडलेत. पण ते 19व्या शतकामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नवरोजी, गोपालकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, मगाशी म्हटल्याप्रमाणे शाहू महाराज, या सगळ्या अर्थचिंतकांचं जे अर्थचिंतन आहे ते त्यांनी छान मांडलं आहे. फक्त माझी पुढची विनंती अशी, दामोदर धर्मानंद कोसंबी, D.D. कोसंबी मोठा विचारवंत होऊन गेला, आणि त्यासोबत मानवेंद्रनाथ रॉय, त्यांचा उल्लेख त्यांनी जरूर केला आहे. पण अर्थचिंतनामध्ये या दोघांचं योगदान काय होतं ते यायला हवं, आणि ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. धर्मानंद कोसंबी आणि त्यांचे चिरंजीव दामोदर धर्मानंद कोसंबी, तुम्हाला जर हे ग्रंथ तुमच्या इथे वाचनालयात किंवा पुण्यातून मिळाले, तुम्ही जरूर वाचा, कंटाळा न करता वाचा. कारण मुद्दा इथं असा आहे की अर्थचिंतनाच्या बाबतीमध्ये समाजचिंतन काय केलं गेलं आहे
या दोन्ही गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजेत. युरोपातला कार्ल मार्क्स, ज्याने दास कॅपिटल नावाचा एक महान ग्रंथ लिहिला, वर्गव्यवस्थेवर लिहिला, पण त्याचा प्रॉब्लेम काय होता? कार्ल मार्क्सची मर्यादा काय होती? कार्ल मार्क्सला भारतातील वर्णव्यवस्था माहिती नव्हती. वर्गव्यवस्था आणि वर्णव्यवस्था, भारतीय अर्थकारण, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय समाजकारण हे असं उभं आडवं चिरलं गेलेलं आहे वर्गांमधून आणि वर्णांमधून. त्यामुळं सर, आणखीन एक माझी पुढची विनंती आहे, त्यातला आणखीन एक संदर्भ जो खूप महत्त्वाचा आहे की पश्चिमी देशांमध्ये ज्या पद्धतीनं आर्थिक विचार केला गेला, एका संघटित पद्धतीनं, उत्तम पद्धतीनं, अशा प्रकारे इथे विचार केला गेला नाही. मी सरांना म्हणेन, लेखकांना, की माझ्या मते ही त्या विषयाची एक बाजू आहे. असा विचार इथे केला गेला नाही तो 13व्या, 12व्या, 14व्या, 15व्या, 16व्या शतकामध्ये. साधारणपणे 15व्या शतकापासून युरोप आमच्या भराभर पुढे गेला. आम्ही अडकलेलो अंधश्रद्धांमध्ये, चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये, स्त्रियांबद्दलच्या अनादरामध्ये, थोतांडवादामध्ये, अवडंबरामध्ये आम्ही इतके अडकलेले होतो की युरोप केव्हा बाहेर पुढे गेला आम्हाला कळलंच नाही. इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी का होईना इथे रेल्वे आणली, पोस्ट ऑफिसेस आणले, गव्हर्नन्सची एक सिस्टीम आणली. या सगळ्या गोष्टी वेगळ्या प्रकारे, म्हणजे आर्थिक विचार आमच्याकडे त्या प्रकारे झाला नाही, हे त्या शतकांमधलं सत्य आहे. पण असा आर्थिक विचार आमच्याकडे झालेला होता. तो केव्हा झाला होता? हा आर्थिक विचार आमच्याकडे साधारणपणे 6-7 हजार वर्षांपासूनचा होता. मुळात भारतीय समाजकारण, इथली आमची सामाजिक रचना ही शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांनी भारतीय उपखंडाला घडवलं. आता आपलं वाचन असलं पाहिजे. या शेती व्यवस्थापनाचं सूत्र होतं मातृसत्ताक. स्त्रियांचा सहभाग शेतीमधला पुरुषांपेक्षा अधिक असायचा. आता यावरही बरेच ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यामुळं साधारणपणे 6-7 हजार वर्षांपूर्वी मातृसत्ताक शेतीचं व्यवस्थापन जे होतं, त्यातली अत्यंत आदरणीय अशी पहिली महागणनायिका ही निरुत्ती. नैऋत्य शब्दावरून नैऋत्य शब्द झालेला, नैऋत्य दिशा जी आपण म्हणतो. म्हणजे निरुत्तीनं तिच्या महिला सहकाऱ्यांसोबत बियांची पेरणी, शेतीचा विकास, ही सगळी एक जी आपण मांडणी म्हणतो ती केलेली. कालांतरानं जेव्हा इथे चातुर्वर्ण व्यवस्था आली आणि त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमधलं जे पुरुषी वर्चस्व आलं, त्या पुरुषी वर्चस्वासोबत हे माझं अत्यंत प्रामाणिक आणि ठाम मत आहे, शेतीचा खेळ खंडोबा सुरू झाला. शेती ही काही मदमस्त अशा भांडवली रचनांमध्ये अडकत गेली. मातृसत्ताक पद्धतीमध्ये शेती सामूहिक होती, शेती सामुदायिक होती. सामूहिक, सहकारी, सामुदायिक मालकीची कॉन्सेप्ट होती, कल्पना होती. म्हणजे जसं विनोबा भावे म्हणायचे त्यांच्या भूदान नावाच्या त्या सगळ्या गोदान भूदान जे की तुम्ही म्हणाल त्या सगळ्या रचनेमध्ये, सबभूमी गोपाल की. आता तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी त्या अंगाने मी जाणार नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे, एक समृद्ध आर्थिक विचार, ग्रामीण आणि शहरी वसाहतींची रचना, शेतातलं संशोधन, त्यातल्या बैलांचा आणि गाईचा वापर, मोहेंजोदरो हरप्पाच्या उत्खननामध्ये या बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. दक्षिणेमध्ये तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ इथल्या बऱ्याच संशोधकांशी गेली 3 वर्ष मी बोलतो आहे. त्यामुळे इथली शेती संस्कृती, माझं हे मत आहे, इतिहासावर आधारित असं मत आहे, ही एक प्रकारची द्रविडियन संस्कृती होती. इथला शेतकरी हा आद्य द्रविड, अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत.
चातुर्वर्ण व्यवस्था आल्यानंतर इथे बऱ्याच गडबडी झाल्या, बरेच गोंधळ झाले. आम्ही इतके विखुरले गेलो इतक्या जातींमधून. आज त्याचा जो परिणाम आपण पाहतो ना, छोट्या छोट्या गावांमधून 2 एकराची शेती. आता त्या 2 एकरावर होणार काय? तुम्ही महिंद्रा अँड महिंद्राचा ट्रॅक्टरसुद्धा भाड्याने घेऊ शकत नाही. आम्ही महिंद्रासोबत स्वराजसोबत काम करतो. त्या 2 एकराच्या जमिनीवर काय काम करणार? एका गावातले 10 शेतकरी एकत्र येऊ शकत नाहीत, एकत्रित शेती करू शकत नाहीत. आमचा वारसा काय? आम्ही आज आहोत कुठं? या वारशाचा खेळखंडोबा हा मधल्या काळात झाला आणि त्याची विषारी फळं आम्ही आज भोगतो आहोत. त्यातला सर आणखीन एक मुद्दा, भारत ही सुवर्णभूमी होती असा एक संदर्भ आहे. आता इथे इतिहासकार माझ्यापेक्षा ज्यांचा अधिकार जास्त आहे, इतिहासाचे बरेच संशोधक प्राध्यापक आहेत. हा सुवर्ण काळ मग मौर्य काळ होता का? तो गुप्त काळ होता का? शालिवाहन काळ होता का? तो दक्षिणेत होता का? तो उत्तरेत होता का? या तपशिलात मी जाणार नाही. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतीचं व्यवस्थापन, निवृत्तीचा वारसा, हे सगळं आम्ही जेव्हा विसरत गेलो ना, तिथंपासून तो सुवर्ण काळ आमचा कमी होत गेला. आणि तो असा कमी होत गेला, गेली साधारण 17-18 वर्ष भारतातील शेतीचा विकास हा 2.5 ते 3% वर नाही आहे. पण कोरोनाच्या कालखंडामध्ये शेतीनं आम्हाला आधार दिला. आमचं ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण GDP म्हणतो, या GDPला आधार शेतकऱ्यांनी दिला, छोट्या किराणा दुकानदारांनी दिला. पण त्याच कोरोनाच्या कालखंडामध्ये काही उद्योगपती प्रचंड मोठे होतात, संपत्तीने, आकाराने वगैरे वगैरे. पण कोरोनामध्ये आधार देणारे शेतकरी अजूनही तिथेच राहतात. सर, तुम्हाला माझी विनंती आहे, तुमचे गुरुवर्य इथे बसले आहेत, 21व्या शतकाला 19वा आणि 20वं शतक आपण जोडावं, त्यावरही संशोधन करावं आणि त्यावरचं लेखन आमच्या पुढच्या युवा पिढीसाठी करावं, ही तुम्हाला मला कळकळीची विनंती करावीशी वाटते. कारण हे आमच्या युवा पिढीला कळलं पाहिजे, शेतीचे मारेकरी कोण आहेत. म्हणजे तुमच्यापैकी काही जण व्हॉट्सॲप ग्रुप्सवर असतील. व्हॉट्सॲप ग्रुप्सवर मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा शेतकरी काही मागणी करतात, शेतकरी आपल्या काही इच्छा व्यक्त करतात, तेव्हा शहरी वातावरणामध्ये वाढलेले काही समाज घटक शेतकऱ्यांबद्दल, शेतीबद्दल अत्यंत वाईट लिहितात, अत्यंत वाईट बोलतात. मग या समाज घटकांचा शेतीबद्दलचा जो की तिरस्कार आहे, हा तिरस्कार कुठल्या तत्त्वज्ञानामधून येतो? संशोधन झालेलं आहे, आणखीन करावं लागेल. जोपर्यंत शेतीबद्दलचा हा तिरस्कार जात नाही, ही शेती म्हणजे आमचा आधार आहे, हे 19व्या शतकातल्या सगळ्या त्या अर्थचिंतकांनी मान्य केलं आहे. मला वाटतं हाही विचार पुढे यायला हवा आणि आमच्या पुढच्या पिढीला तो कळायला हवा. यात महत्त्वाची बाब अशी, अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे फुल्यांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जे काम करून ठेवलं आहे ना, त्यावर मी 2-3 तास जरी बोललो तरी ते कमी पडायचं. म्हणजे सामाजिक अंगानं आर्थिक विचाराला पुढे नेण्याचं काम जे शाहू महाराजांनी केलं, त्याला तोड नाही. त्याचे संदर्भ, त्याचे उल्लेख बाबासाहेबांच्या लेखनामध्ये येतात. त्यामुळं बाबासाहेबांचं लेखन, त्यांचं काम बाबासाहेब आपल्या अनुयायांना नेहमी सांगत आलेत. काय सांगत आलेत? मनुष्यबळ, मनोबल आणि अर्थबळ या तिघांवर एकत्रितपणे काम करा. मनुष्यबळ, अर्थबळ आणि मनोबळ. बघा, तुम्ही तिघांची सांगड घाला. या तिघांची सांगड 19व्या शतकातल्या शेतकऱ्यांकडे नव्हती, कष्टकऱ्यांकडे नव्हती आणि म्हणून आम्ही बहुतांशी मागं पडत गेलो. आणखीन एक मुद्दा सर मला सांगावासा वाटतो, तुमच्या या ग्रंथाच्या पुढच्या एडिशनच्या अर्थानं. आमच्याकडे एक चांगले लेखक आहेत. आमचं काय झालं आहे माहिती आहे ना, आम्ही लेखकांना, विचारवंतांना, समाजसुधारकांना किंवा आपण म्हणूयात बाकी सगळ्या अशा थोर मंडळींना आम्ही वेगवेगळ्या गटांमध्ये, समाजांमध्ये असं वाटून टाकलं आहे.
ह्यांचे ज्ञानेश्वर, त्यांचे बाबासाहेब, ह्यांचे काय म्हणतो आपण विवेकानंद, त्यांचे हे वगैरे वगैरे. तुम्ही जेव्हा सगळ्यांना एकत्र आणता तेव्हा एक मोठा विचार बाहेर येतो. तुमच्या संस्थेबद्दल, तुमच्या कॉलेजबद्दल मी भरभरून ऐकलं, अध्यक्ष महोदयांबद्दल मी भरभरून ऐकलं आणि मला ते जाणवत आहे. त्यांच्या शेजारी बसलोय मी, मला ते खूप जाणवत आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व असं जाणवतं आपल्याला. त्यामुळं जेव्हा मी इथे कॉलेजच्या कार्यालयामध्ये अध्यक्ष महोदयांना भेटलो, मला वाटलं की मी एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला भेटतो आहे. सर, मी अगदी मनापासून बोलतो आहे आपल्याबद्दल, मला खूप आनंद होतो आहे. पण मग तुमच्या संस्थेमध्ये आज PhD रिसर्च सेंटर इतिहास विभागामध्ये सुरू झालेलं आहे. हेही एक संशोधन करावं. कुठलं? मी तर म्हणेन गुरु शिष्यांनीच ते करावं. शेतकऱ्यांनी, बहुजन अभिजन इथे उल्लेख झाला म्हणून सांगतोय, ज्याला आपण प्रोडक्टिव्ह सायन्सेस म्हणतो, उत्पादक शास्त्र म्हणतो. ही सगळी उत्पादक शास्त्र, उपयोगी शास्त्र, जगण्यासाठीची उपयोगी शास्त्र, ह्यांची निर्मिती, ह्यांचा विकास हा बहुजनाने केला आहे, अभिजनाने नाही केला, बहुजनाने केला आहे. मग त्यामध्ये कोळी, माळी, साळी, लोहार, चांभार, शेतकरी, कष्टकरी हे सगळे आले. त्यामुळं हे जे प्रोडक्टिव्ह सायन्स आहे, मी त्याला म्हणेन क्रिएटिव्ह जे काम आहे, हे जे क्रिएशन आहे, हे क्रिएशन बहुजनांचं. बहुतेक अभिजन लेखक, बहुतेक अभिजन नेते हे अडकलेले होते इमिटेशनमध्ये, अनुसरणामध्ये, अनुकरणामध्ये. अनुकरण करणं सोपं असतं. एखादी नवी गोष्ट शोधणं, त्या नव्या गोष्टीला विज्ञानामध्ये टाकणं, विज्ञान म्हणून त्याचा प्रसार करणं, त्याच्या पद्धती शोधणं, हे फार अवघड असतं. तुम्ही अध्यक्ष महोदयांना विचारा, त्यांनी जे कृषी क्षेत्रामध्ये काम केलं आहे, जी क्रिएटिव्हिटी केली आहे, जी दाखवली आहे, ती किती अवघड असते. पण हे श्रेय गेल्या बऱ्याच शतकांचं आम्ही दिलं पाहिजे बहुजनांना. हे श्रेय बहुजनांचं आहे. मी का सांगतोय मुद्दा म्हणून, तर 19व्या शतकातले विचार, त्यातले चिंतक, मग ते महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, किंवा मग गोपाळकृष्ण गोखले असतील, दादाभाई नौरोजी असतील, या प्रत्येक चिंतकाच्या पाठीमागची जी एक वैचारिक बैठक आहे, ती वैचारिक बैठक पुन्हा 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 आम्हाला कुठं आणते? बहुजनांकडे आणते. त्यामुळं तुम्ही या नजरेने सुद्धा या ग्रंथाकडे पहा. ग्रंथाचा आयाम, ग्रंथाचा विस्तार, ग्रंथातला जो विषय आहे तोचा बहुपेढी आहे, मोठा आहे, खूप मोठा आहे. त्यामध्ये अर्थकारणाला छेद देणारे ब्रिटिशांचे राजकीय विचार आहेत, त्यांची जीवनपद्धती आहे, इथली आमची एक जीवनपद्धती आहे, भारतभर आणि त्या भारतातला महाराष्ट्र. तुमच्यापैकी किती जण भारतातल्या आडव्या पट्ट्यामध्ये गेला आहात? आडवा पट्टा बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेशचा वरचा भाग, पंजाबचा दक्षिण भाग, हा आडवा पट्टा. आजच्या राजकीय भाषेमध्ये तुम्ही त्याला गाय पट्टा म्हणू शकता, काऊ बेल्ट. हा आडवा पट्टा, तिथली शेती, तिथलं अर्थकारण. मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो, महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तिथलं अर्थकारण आजही 40 ते 50 वर्ष मागं आहे. 40 ते 50 वर्ष मागं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं त्या अर्थानं सुद्धा हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या आजच्या राज्यकर्त्यांना दिशादर्शक ठरावा. इथे मी एक कोपरखळी मारली आहे. अरे, तुम्ही महाराष्ट्राचं कौतुक करा ना, महाराष्ट्रातल्या बहुजनांचं कौतुक करा, इथल्या बहुजनांचा उल्लेख करा. शेतकऱ्यांनी इथल्या ज्या सहकारी संस्था उभ्या केल्या गावोगावी, त्यांचा उल्लेख करा, त्यांचं कौतुक करा. तुम्ही विषय कुठले घेता, मांडणी काय करता, चाललाय कुठे महाराष्ट्र माझा? महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, मलाही जमलं तर सर तुमचा हा ग्रंथ त्यातल्या काही राज्यकर्त्यांपर्यंत कसा पोचेल याचे मी प्रयत्न करेन. हा ग्रंथ मुळात त्या लोकांनी वाचला पाहिजे. लोककल्याणकारी राज्य करायचं आहे ना तुम्हाला, की फालतूच्या गोष्टीमध्ये वेळ घालवायचा आहे, फालतूच्या गोष्टींवर सभा करायच्या आहेत? तुम्हाला करायचं काय नेमकं? तुमचे विषय काय आहेत? विषयांची शिदोरी, त्या विषयांच्या पाठीमागचा जो एक संदर्भ आहे, तो संदर्भ भरभरून या ग्रंथामध्ये मिळतो. मला वाटतं मी थोडंसं दुर्दैवी गमतीच्या स्वराने हे बोलतो आहे की आमच्या राज्यकर्त्यांनी हा ग्रंथ आधी वाचला पाहिजे. तुम्ही तो वाचाच, त्यांनी वाचला पाहिजे.
आमच्याकडचे ब्युरोक्रॅट्सने IAS लॉबीने, म्हणजे ब्रिटिशांच्या वेळी आम्ही त्यांना ICS म्हणायचो, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ती नंतर IAS झाली. आजही बरेच अनुत्पादक निरुपयोगी ब्रिटिश कायदे आमच्याकडे कार्यरत आहेत आणि त्यांचा परिणाम शेतीवर होतो आहे, अर्थकारणावर होतो आहे. म्हणजे ब्रिटिशांची सावली, त्यांचा परिणाम भला बुरा हा आजही आहे. तो किती पटापट दूर करता येईल, त्यातलं चांगलं काय ठेवता येईल, जे काही वाईट होतं ते कसं दूर करता येईल, याचे काही धडे, यातले काही सल्ले, यातलं काही सुतोवाचक जे काही असतं ते तुम्हाला या ग्रंथामध्ये जरूर सापडतं. त्यामुळे मी या ग्रंथाचं प्रकाशन करायला उभा आहे म्हणून ग्रंथाचं कौतुक करतोय असं नाही. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, मी आदाशासारखं या ग्रंथाचं वाचन केलं जेव्हा मला शिवाजीरावांनी हा ग्रंथ पाठवला. आता मी विषय इथे समाप्त करतो. सभेच्या नियमानुसार आपण बऱ्याच गोष्टी वेळेवर केल्या पाहिजेत. शेवटचा विचार फक्त मी आपल्यासमोर मांडतो आणि तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. हा ग्रंथ वाचताना तुम्ही हाही विचार करा की मग 21व्या शतकामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी आणि कष्टकरी कुठे आहे, कुठे आहे? ज्याला तुम्ही किमान हमीचा भाव म्हणतो आपण, मिनिमम सपोर्ट प्राईस, त्याचे फॉर्म्युले वगैरे वगैरे जे स्वामीनाथन साहेबांनी विकसित केले, मग त्यांना ते क्रेडिट जातं. पण त्या फॉर्म्युलांमध्ये सुद्धा गंभीर चुका आहेत. शेतकऱ्यांची मुलं हे वाचतच नाहीत. त्यामुळं माझी अशी विनंती आहे आपल्याला, शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना तुमच्याबद्दल काय लिहिलं जातं, तुमच्याबद्दल हे तुम्ही वाचायला पाहिजे. तुम्ही जर ते वाचू नाही शकलात तर जी काही धोरणं होतात, जे काही पॉलिसी फ्रेमवर्क तयार केलं जातं त्यात तुमचा सहभाग काय? मग मला वाटतं तुम्ही हे वाचलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की शेतीचा म्हणून व्यवसाय हा जर पुढं न्यायचा असेल तर आम्ही काय काय केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की दुसऱ्यांच्या चुकातून आपण शिकलो पाहिजे. 18व्या-19व्या शतकामध्ये आमच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या पुन्हा होऊ नयेत, त्या चुका होऊ नयेत, चुकातून आम्ही शिकलो पाहिजे. हे सुद्धा हा ग्रंथ आपल्याला सांगतो. मी तुम्हालाही विनंती करतो, मला अर्थात नारायणगावला पुन्हा यावंसं आवडेल. दुपारी इथल्या काही शेतकऱ्यांशी, शेतीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या काही वरिष्ठांशी मी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. मी काही नॉलेज घेतलं आहे, मी काही माहिती घेतली आहे. ही माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे. त्यामुळे माझं शेवटचं सजेशन आहे, दोघेही म्हणतील की बाबा हे पुस्तक प्रकाशना आले की सूचना द्यायला आले, असं नाही आहे. पण या ग्रंथाच्या निमित्ताने अर्थचिंतनाच्या निमित्ताने तुम्ही अर्थचिंतन नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवावा. नंबर 1. नंबर 2, हा ग्रंथ मोठा आहे. आमची जी तरुण पिढी आहे ना पुढची, ती वाचनाबाबतीमध्ये थोडी आळशी आहे. आता त्यांचे जॉब, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे टेन्शन, त्यांना सगळं शॉर्टकटमध्ये हवं असतं. त्यामध्ये जमल्यास या ग्रंथाचा सारांश मॅक्झिमम 20 पानांमध्ये जर करता आला, 20 पानं आमची तरुण पिढी वाचू शकते, वाचते. हां, त्याची सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी, आमचे बरेच तरुण मित्र सॉफ्ट कॉपी वाचतात मोबाईलवर, लॅपटॉपवर वगैरे. तर माझी विनंती आहे, आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप या निमित्तानं बनवावा. तुमचं हे शहर, हे सगळं क्षेत्र, जे जुन्नर तालुका, तुम्ही इतक्या नव्या गोष्टी करता, त्यातल्या बऱ्याच नव्या गोष्टी मला आज कळल्या. आम्हा मुंबई पुण्याच्या लोकांना ना एक अहंकार असतो, जे काही आहे ते सगळं आम्हालाच माहिती असतं. आज इथे माझ्या 2 मित्रांनी, पवारसाहेब आणि आडनाव विसरलो साहेब, रासकर साहेब, हां, या दोघांनी आणि आमचे तिसरे मित्र इथं बसलेत, अहमदनगरहून आलेत. हां, आपला आडनाव साहेब अशोक, यांचे मामे सासरे टकले साहेब. हां, या तिघांनी मिळून ना माझा अहंकार दूर केला. मला दाखवलं की जाकोटे साहेब, तुम्ही मुंबईहून आला असाल पण तुम्हाला यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. मला असं वाटतं तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप बनवा, बऱ्याच गोष्टी कळतील, त्यावर विचारांची देवाणघेवाण होईल. आणि आपल्या संस्थेचे जे चेअरमन साहेब आहेत, त्यांनी जे लेखन केलं आहे, त्यांनी जे प्रयोग केले आहेत, आज ते बऱ्याच ठिकाणी सल्लागार म्हणून आहेत, त्यांचे निर्णय खरोखर मी मनापासून सांगतो, हे आम्हाला समजून घ्यायला, वाचून काढायला आम्हाला खूप आवडेल. आणि हे जे विचार आहेत, तुम्ही केलेले प्रयोग आहेत, हे आम्ही मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, अन्यत्र जिथं जिथे जमेल आम्ही तिथं घेऊन जाऊ.
त्या अनुषंगानं तुमची संस्था, तुमचं कॉलेज मला वाटतं हे जरूर करू शकेल. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या, तुमच्या वतीनं, माझ्या वतीनं व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार मानतोच. इतका देखणा उत्तम सोहळा तुमच्या संस्थेनं इथं हा जो काही आयोजिला त्याबद्दलही आभार मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे लेखकांचे गुरुवर्य आणि प्रकाशक हे तिघे खूप महत्त्वाचे. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीने या तिघांसाठी टाळ्या होऊ देत. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय कृषीरत्न माननीय अनिल तात्या मेहर, कार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ, आपले अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वांच्या वतीने अनिल तात्या मेहर. आज या ठिकाणी थंड अशी संध्याकाळ झालेली आहे. उन्हाच्या झळा संपलेल्या आहेत. त्यामुळं अर्थचिंतन करणं इतकं आता सुयोग्य असं वातावरण तयार झालं आहे. आणि या सुयोग्य वातावरणामध्ये आजचे प्रमुख पाहुणे ज्यांनी आता आपल्या या समोर अर्थविषयाविषयी चर्चा करत असताना समाज आणि समाजाच्या समवेत अर्थरचना ह्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडले ते माननीय डॉक्टर गिरीश जाखोटिया. ज्यांनी हे पुस्तक लिहिलं ते डॉक्टर उत्तम पठारे यांचे गुरु डॉक्टर किसन आंबाडे, ग्रामोन्नती मंडळातील माझे सहकारी अध्यक्ष प्रकाशमामा पाटे, आपल्या कॉलेजचे प्राचार्य शेवाळे सर, त्याचप्रमाणे ज्यांनी पुस्तक लिहिलं ते डॉक्टर उत्तम पठारे, ज्यांनी पुस्तक छापलं म्हणजे ज्यांनी पब्लिश केलं ते शिवाजी शिंदे, आणि जे आता आपल्यासमोर सूत्रसंचालन करतायत ते डॉक्टर शिवाजीराव टाकळकर, ज्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला ते इंग्लिश विभागाचे प्रमुख डॉक्टर आनंद कुलकर्णी, समोर बसलेले सर्व प्राध्यापक वर्ग, ग्रामस्थ व सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे अर्थचिंतन हा विषय त्यांनी जो निवडला आणि ते पुस्तक मी पाहिलं आणि खऱ्या अर्थाने शोषण करणारा माणूस हाच फक्त रुलिंग करू शकतो हे ब्रिटिश काळामध्ये आपल्या स्वातंत्र्य मिळवणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना, विशेषतः जेवढे समाजसुधारक होऊन गेले त्याच्यामध्ये विचार प्रवाहामध्ये दोन विचारधारा भिन्न होत्या. काही म्हणत होते की समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य घेऊ नये, तर काहींचं म्हणणं की स्वातंत्र्य मिळाल्यावर समाज आपोआप सुधारल. आपल्याकडं दोन्हीपैकी काय घडलं हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो. आणि खऱ्या अर्थाने जे पुस्तकात लिहिलं आहे आणि ते मी वाचलं की भारत हा देश त्या काळी शेती उत्पादन करणारा देश एवढंच ब्रिटिशांनी पाहिलं. आज आम्ही म्हणतो की आपल्या मीना नदीवरचं पूल बघा 100 वर्षे झाली तरी अजून भक्कम आहे. आणि तो भक्कम का केला तर या भागातलं उत्पादन न्यायला, तर पूल तर पडला तर तिकडं कसं जाईल इंग्लंडला, म्हणून ते भक्कम होते. जिथं जिथं आज तुम्ही गेलात तर उत्तर प्रदेशमध्ये गेलात साहेब, माझ्याकडे फोटो आहे, सगळ्यात जास्ती पॉवर्टी आहे ना बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये, पण रेल्वेचं जाळं आहे तिथं. आत्ता 2021चा सर्वे जो नीती आयोग आपण म्हणतो नीती आयोगाचा तो आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये संबंध भारतातील सर्व राज्यांचं पॉवर्टी लाईनवरती त्यांनी संशोधन केलं आणि सर्वेक्षण केलं आणि त्यांनी पाहिलं म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे होत्या म्हणजे रेल्वे आली असं नाही, त्याचा उपयोग करून समृद्धी आली पाहिजे. आणि ती समृद्धी देशातील लोकांची प्रगती करण्याकरता झाली पाहिजे, त्यांच्या आर्थिक उन्नती आपण केली पाहिजे, तर त्या प्रगतीचा उपयोग होतो. आपण जर दुसरं महायुद्ध जर पाहिलं साहेब, संबंध युरोप बेचिराग झालं आणि बेचिराग फक्त रासायनिक इंडस्ट्रीमुळे झालं, केमिकल इंडस्ट्रीज होत्या तिथं.
मग केमिकल इंडस्ट्रीचं पोल्युशन झालं. आज आपल्याला त्यांना असं वाटायला लागलं हे भयानक शस्त्र आहे. त्यांनी सगळं मागासवर्गीय देशामध्ये त्या इंडस्ट्री गेल्या. आज कितीतरी तुम्हाला अमेरिकन कंपन्या सापडतील, ब्रिटिश कंपन्या सापडतील, जर्मन कंपन्या सापडतील, ज्या ॲग्रोकेमिकल्समध्ये भारतामध्ये किंवा भारताच्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये ते आले. माणूस ज्या वेळेला शिक्षणाने प्रगत होत जातो, मग गुरुवर्यांनी ज्या वेळेला ते इंग्लंडमध्ये शिकून MA इकॉनॉमिक्समध्ये झाले, त्यांनी पाहिला, अभ्यास केला की ग्रामीण भागामध्ये मी गेल्याशिवाय आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही. मग त्यांनी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून नारायणगाव जुन्नर तालुक्याची त्यांनी निवड केली. शेती आणि शेतीसोबत इतर व्यवसाय त्यांनी कसे शेतकऱ्यांना मिळतील, शेतकरी करू शकतील आणि आपला पैसा आपल्याच गावात आपल्याच परिसरात आपल्याला कमवता येईल, किंवा कमवता येईल म्हणजे त्याचं मार्केटिंग करून तो पैसा तुमच्याकडं माघारी परत तुमच्याकडं आला पाहिजे. म्हणजे ह्या तऱ्हेचा विचार त्यांच्या डोक्यात विचार मनात होता. म्हणून त्यांनी ती इकॉनॉमिक्सचे अर्थशास्त्रज्ञ होते म्हणून नारायणगावसारख्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी शेतीबरोबर इतरही पूरक व्यवसाय त्यांनी त्या ठिकाणी सुरू केले. आणि त्या व्यवसायातून शेतकऱ्यांची मुलं ही सेकंडरी ऑक्युपेशन म्हणून शेतीच्या व्यवसायामध्ये पुढे गेली पाहिजे हा विचार त्यांनी केला. मग नुसते शेतकरीच पुढे गेले पाहिजेत असं नाही, तर शेती व्यवसायावर इंडस्ट्री असेल, इतर एक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारही शेतकऱ्यांची मुलं किंवा या परिसरातील मुलांना पुढं जाता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं तो दृष्टिकोन त्यांनी त्यावेळी ठेवला. आणि ते करत असताना त्याने आपण नुसतं एकटं किंवा नारायणगाव सुधारून चालणार नाही, तर नारायणगावचा परिसर पहिल्यांदा मला सुधारला पाहिजे, त्यांना मला माझ्याबरोबर घेतलं पाहिजे आणि ते बरोबर घेऊन मी काम केलं पाहिजे. आता तुम्हाला साधं उदाहरण देतो. पाकिस्तान आणि चीन दोन आपले शत्रू आहेत, पण कायम आपल्याशी भांडत राहतात, आपली शक्ती तिथं वाया घालवतात. त्यांना त्यांची शक्ती वाया गेल्याचं काही वाटत नाही, पण आपली शक्ती वाया जाते. ते तत्त्व नानासाहेबांनी 1944ला सांगितलं. आपलं नेबर्स जर शांत असेल ना, शेतकरी शेजारचा, तर तुमची शेती चांगली होती. नाहीतर ते काय आहे, माझ्या बांधाला तिकडं आला आणि तू तिकडे गेला, म्हणजे 2 फण इकडं पेरले, तू 2 फण तिकडं आला, ह्याच्यात ती एनर्जी वाया जाते. ती एनर्जी घालू नका, अशा पद्धतीचा त्यांनी संदेश त्या काळात दिला. आणि आपल्याला निश्चितपणे इतिहासाचा मागोवा का घ्यायचा असतो, तर इतिहासापासून आपण नवीन नवीन शिकत असतो. की आपण पारतंत्र्यात असताना खऱ्या अर्थाने मग त्यांनी त्याच्यात दिलं, विनिमयाचा दर दिला आहे 20 रुपयाला 1 पाऊंड. पाऊंड हा सोन्यात होता आणि आपला भारतीय रुपया हा चांदीचं म्हणून त्याचं मूल्य धरलं जायचं. मग तो 20 रुपयाला 1 पाऊंड. मग त्यावेळेला डिव्हॅल्युएशन झालं म्हणजे पाऊंडाचं, त्यावेळेला तो 1 पाऊंड 15 रुपयाला आला. त्यामुळे आपल्या वस्तूच्या किमती कमी झाल्या. नीट समजून घ्या, ज्या वेळेला मूल्य डॉलर आता वाढला आहे, तर आपला इंडियन रुपी समजा 80 रुपये आपण, म्हणजे आपली इथली वस्तू तिथं महाग जाते, म्हणजे आपल्याला जास्ती पैसे येतात. हा पण ज्या वेळेला विनिमयाचा दर घसरतो त्यावेळेला पैसे कमी होतात. आणि त्यांनी त्या पद्धतीचं सुद्धा अर्थकारण ब्रिटिशांनी काही त्यांच्या सोयीने केलं. आणि हे ह्या पुस्तकात नमूद केलेलं मी गोष्टी सांगतोय, तर ते दृष्टीने आपल्याला अर्थशास्त्र या विषयात काम करणारे विद्यार्थी असतील इकॉनॉमिक्समध्ये, जसं मागाशी तुम्ही मला सांगितलं ते चांगले राज्यकर्त्यांनी पुस्तक वाचलं पाहिजे, कारण अर्थकारणाशी निगडीत राजकारण असतं. आणि तसंच आपले विद्यार्थीसुद्धा अर्थशास्त्र विषयाचे पारंगत असले पाहिजेत की त्यांना त्यांच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यातील वाटचालीमध्ये आज निरनिराळे बँकिंग क्षेत्र असेल, तुमचं व्यापार क्षेत्र असेल, आयात निर्यात क्षेत्र असेल, कितीतरी क्षेत्रामध्ये आर्थिक गणिताशी ती निगडीत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं ते काम आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती
फक्त पॉलिटिकली कॉमेंट्स करू नका. मी आताचे व्हॉट्सअप ग्रुप आहे, नको त्या गोष्टीचे कॉमेंट्स त्याच्यात आम्हाला बघायला लागतात. ज्याचे विषय आपल्याला अभ्यास करायचा, ज्या अभ्यासू मतं असतील त्याची विचाराची देवाणघेवाण त्याच्यामध्ये व्हावी ही अपेक्षा आहे. आणि आज या ठिकाणी जकोटे साहेबांनी खूप वेळ दिला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था त्यांनीसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात काम केलं आहे. आर्थिक सुधारण्याच्या बाबतीत बँकिंगमध्ये केलं आहे. परंतु आजही आपल्या ग्रामीण भागातील मुलांना अवेअरनेस आपल्याला आणण्याच्या दृष्टिकोनातनं, शैक्षणिक अवेअरनेस आणण्याच्या दृष्टिकोनातनं बरंचसं काम करणं गरजेचं आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की शिक्षण हे तुम्हाला अर्थार्जन करण्याच्या दृष्टीने तुमचं शिक्षण व्हावं, या दृष्टिकोनातनं आमचं कॉलेजची आणि आमच्या सर्व ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व विभागांची वाटचाल चालू आहे. आम्ही त्या दृष्टिकोनातनं विविध आपल्यासारखे तज्ज्ञ अभ्यासू व्यक्तिमत्व या ठिकाणी सातत्याने बोलून आपण त्यांचे विचार ऐकत असतो, विद्यार्थ्यांपर्यंत ते नेत असतो. तर आज आपण या ठिकाणी आलात आणि मी आपल्याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे पठारे सरांनाही त्यांना उत्तम असं पुस्तक लिहिलं आहे, त्यांनाही त्याचे धन्यवाद देतो. आणि आपले सर्वजण उपस्थित या ठिकाणी आपण सगळे राहिलात आणि मान्यवरांचे सगळ्यांचे विचार आपण ऐकलेत, त्याबद्दल सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. डॉक्टर उत्तम पठारे सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि शेवटची गोड भूमिका पार पाडण्यासाठी माननीय डॉक्टर उत्तम पठारे सर. धन्यवाद. फक्त शेवटचे काही मिनिट. खरं तर माझ्या कुटुंबाच्या, माझ्या महाविद्यालयाच्या दृष्टीने आणि संस्थेच्या दृष्टीने निश्चित एक अभिमानाचा, कौतुकास्पद असा त्या ठिकाणी सोहळा होता. या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून आपला बहुमोल वेळ त्या ठिकाणी खर्च करून उपस्थित राहिलात, त्याबद्दल संपूर्ण पठारे कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत, धन्यवाद आणि आभार. अगदी 2 मिनटात. खरं तर एकेकाळी शिक्षण घेण्यासाठी जी अर्थचिंता होती, तीच व्यक्ती आज या गहन विषयावर त्या ठिकाणी लिहिण्याचे काही 4 शब्द मी प्रयत्न केलेला आहे. ते सर्व श्रेय माझ्या संस्थेला, संस्था प्रमुखांना, माझ्या गुरुवर्यांना आणि माझ्या सगळ्या सोयऱ्यांना त्या ठिकाणी जातं. ह्या सगळ्या मंडळींना मला ज्या पद्धतीनं घडवलं, चुकता चुकता शिकत जाणं, काम करता करता शिकत जाणं, हाच उद्देश त्या ठिकाणी जीवनभर समोर होता. आणि मला वाटतं त्याचं फलित हा क्षण माझ्या दृष्टिकोनातून आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मला वाटतं हा आयुष्यभर त्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना तो निश्चित लक्षात राहील. खरं तर आज आपला बहुमोल वेळ खर्च करून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय जकोटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना मी त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी ज्या काही बहुमोल सूचना केलेल्या आहेत आणि भविष्यासाठी त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते माझ्यासाठी नेहमीच त्या ठिकाणी प्रेरणादायी असेल, मार्गदर्शक असेल. खरं तर सरांनी जो उल्लेख केला, मित्र म्हणायचं की गुरु म्हणायचं का शिष्य म्हणायचं, आमचं नातं ह्या सगळ्यांच्या पलीकडं आहे. आणि सरांचे खरं तर आज ह्या सगळ्यांसमोर आभार मानायला मला आवडेल की सरांनी संशोधन करत असताना मला कधी बांधून ठेवलं नाही. आणि मला वाटतं त्यांनी जे मला खुलं स्वातंत्र्य दिलेलं होतं, त्या खुल्या स्वातंत्र्याचं त्या ठिकाणी प्रतीक आज या ग्रंथरूपाने त्या ठिकाणी दिसतंय. बऱ्याच वेळा मार्गदर्शक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बांधून ठेवतात, स्वतःचा विषय त्या ठिकाणी पुढे न्यायला लावतात. इथं त्या विद्यार्थ्यांची, संशोधक विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी कुचंबना होते. ते दिलेलं स्वातंत्र्य या ठिकाणी निश्चित महत्त्वाचं आहे. या ठिकाणी जी जिल्हा मराठा संस्था आहे, जिल्हा मराठा संस्था सर या ठिकाणी काम करतात. महाराष्ट्रातील ते एक नामांकित संस्था आहे आणि अशा नामांकित संस्थेत माझं पूर्ण शिक्षण झालं. गेले 33 वर्षापासून या शिक्षण संस्थेचे आजही मी त्या ठिकाणी शैक्षणिक कामकाजाच्या संदर्भात त्या ठिकाणी जे घनिष्ठ संबंध आहेत तेही या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत.
या ठिकाणी मी जे काम करत आहे मला वाटतं याचं अर्धं काम हे सरांच्या मार्गदर्शनाने आजही माझ्या संशोधन केंद्राचं काम सरांचं मार्गदर्शन घेऊन अगदी रोजच्या फोनाफोनीवर आमचं केंद्र नवीन आहे आणि मग हे नवीन केंद्र चालवत असताना जी ते कसरत करावी लागते त्याबद्दल सरांचं त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन घेत असतो. सर आपण या ठिकाणी आलात, आपले त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. खरं तर ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी माननीय प्रकाश मामा पाटे यांचं असलेलं त्या ठिकाणी मार्गदर्शन नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी त्यांची कौतुकास्पद थाप ही आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत असते. तेही त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. कार्याध्यक्ष खूप मोठं व्यक्तिमत्व असलेलं, एक जगाचा अनुभव असलेलं आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे माननीय तात्या. पुस्तक मी ज्यावेळेस त्यांच्या हातात ठेवलं त्यावेळेस त्यांची जी प्रतिक्रिया होती मला वाटतं ती प्रतिक्रिया आणि आज स्वतः या ठिकाणी ते उपस्थित राहून त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे माझ्यासाठी त्या ठिकाणी खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हा कुठल्याही व्यक्तीला तो प्राध्यापक असो की शिक्षकेतर कर्मचारी असो त्या ठिकाणी मामांचे 2 शब्द, तात्यांचे 2 शब्द हे आम्हाला त्या ठिकाणी खूप मार्गदर्शक ठरतात, प्रेरणादायी ठरतात. या सगळ्यांच्या संदर्भात मी या सर्वच पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी धन्यवाद मानतो, आभार मानतो. आमचे प्राचार्य खरं तर स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून हे आणखीन एक पुढचं पाऊल संशोधन करीत असताना, दैनंदिन कामकाज करीत असताना सरांच्या ज्या सूचना असतात, सरांचं जी भूमिका असते, सरांचे जे म्हणणं असतं तेही आम्हाला निश्चित मार्गदर्शक ठरत असतं. सनई प्रकाशनचे प्रमुख हा ग्रंथ त्या ठिकाणी साकारण्यासाठी त्यांनी जे मनोगतात त्यांनी मांडणी केली. मला वाटतं आज लेखन करणं कदाचित सोपं झालं असेल, होऊ शकतं, परंतु त्या ठिकाणी एखादा ग्रंथ प्रकाशित करणं हे काळाच्या दृष्टिकोनातून अडचणीचं होत चाललेलं आहे. आणि या प्रकाशनाच्या संदर्भात त्यांनी दिलेली साथ, केलेली मदत हेही माझ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते. बोरकर मॅडम या ठिकाणी आलेल्या होत्या, आपला वेळ काढून त्यांचं त्या ठिकाणी मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक मित्र आहेत, गावातील त्या ठिकाणी खूप चांगले परिचित आहेत, संबंधित त्या ठिकाणी आहेत. या सर्वांचं, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी खूप दूरवरून आलेले आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो, त्या ठिकाणी धन्यवाद मानतो. शेवटी खास करून माननीय दरेकर मॅडम आणि त्यांचं कुटुंब, ढमाले मॅडम आणि त्यांचं कुटुंब आणि मोहिते मॅडम आणि त्यांचं कुटुंब हेही या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित राहिले. हा ग्रंथ मी या माझ्या 3 सहकाऱ्यांपेक्षा 3 माझे खूप जवळचे मित्र होते यांना अर्पण केलेलं आहे. आणि या निमित्तानं त्यांची त्या ठिकाणी आठवण हे सदैव जोपर्यंत हा ग्रंथ अस्तित्वात असेल तोपर्यंत या सहकाऱ्यांची आठवण राहील. आम्हा सगळ्यांचंच त्या ठिकाणी या ग्रामोन्नती मंडळाच्या संकुलात गेल्या 25 वर्षापासून जो प्रवास होता, काही प्रवासी त्या ठिकाणी अर्ध्यावरून जरी सोडून गेले असले तरी त्यांचं कार्य आम्ही पुढं नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मला वाटतं या सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. आपल्या सर्वांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद मानतो. आणि सगळ्यांना खूप नम्रपणे विनंती आहे की आपण या ठिकाणी जे स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे ते आपण सर्वच जणांनी स्नेहभोजन करून या ठिकाणी त्या स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपत आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो.